मोठी बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करणार आहोत असं धंगेकर यांनी म्हटलंय। 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथे बेमुदत धरणे आंदोलनाला बसतोय असं ट्विट धंगेकरांनी केलंय। मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील धंगेकर यांनी केली आहे। तर रवींद्र धंगेकर यांनी हे ट्विट केलेलं आहे। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती करत आहे। तसंच 27 ऑक्टोबर पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत धरणे आंदोलनाला बसतोय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरं, देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे। या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा मोहोळ राजीनामा देतील, कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा गैरव्यवहार घडला। मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय। मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करतायत। दरम्यान हे प्रकरण चांगले तापल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ यांच्या समोरच जैन समाजानं जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे मोहोळ यांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागलाय। त्यानंतर मोहोळ यांनी काढता पाय घेतला। हा विषय संपलेला असेल तुम्हाला हवं तसं भेटायला आलो बाबा आले तुम्हाला सांगितलं आता परत आम्हाला सांगा एक मिनिट आज काय सांगितलं की 1 तारखेला हा विषय संपलेला असेल तुम्हाला हवं तसा निकाल मिळेल एवढं सांगितलं ना। तोच विषय ना। घोषणा कुठून आल्या? दुसरी एक मागणी आहे। कुठून घोषणा आल्या? अरे घोषणा कुठून आल्या? मी स्वतःहून आलोय। दुसरी एक गोष्ट अण्णा आता झालं ना आतमध्ये बोललोय मी सांगितलं ताई सांगितलं ना 100% ऐका ना माझा 100% मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपलेला। ऐका ना कसा संपेल? ऐका ना व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय। काय बोलताय? गुरुदेव आणि माझ्यात खूप चांगली सगळ्यांच्या समोर चर्चा झाली। समोर खूप लोक बसलेली होती, त्यातलं एकही माणूस उठलं नाही आणि ही सगळी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि मी बाहेर निघालो। गाडीपाशी आल्यानंतर कोणी ते 2 लोक सोडलेलीच होती। ते कुठं ते 2 लोक बाबा हे रद्द करा तर मला माहित नाही, पण मला असं वाटतं तिथे राजकारण करण्याची ती जागाच नव्हती। मला असं वाटतं त्यांना जे काय सांगायचे ते गुरुदेवच सांगतील। त्यांच्या समाजाचेच ते जे काही आचार्य आहेत किंवा त्यांच्या समाजाचे जे गुरु तेच त्यांना सांगतील आता कोण होते ते माहिती घेतील, कारण मला माहिती आहे की त्यांनाही आवडलेलं नसेल। 2-3 लोक होती सोडलेली, कुठून ते बाहेर आली, घोषणा देऊन गेली।